फेबल्स म्हणजे शॉर्ट स्टोरी. शॉर्ट स्टोरीज लहान गोष्टी. तर त्यापैकी या पाठामध्ये 2 फेबल आहेत, 2 शॉर्ट स्टोरी आहेत. त्यापैकी पहिली स्टोरी आहे, ती पहिली स्टोरी आपण शिकणार आहोत. 2 फ्रेंड्स वेअर ट्रॅव्हलिंग टुगेदर थ्रू अ वूड. 2 फ्रेंड्स म्हणजे 2 मित्र ट्रॅव्हलिंग करत होते. ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास. टुगेदर एकत्र, दोघं मिळून एकत्र प्रवास करत होते. पण कुठून करत होते? थ्रू अ वूड. वूड म्हणजे काय? जंगल. WOOD. वूड म्हणजे जंगल. त्यालाच आपण फॉरेस्ट असं सुद्धा म्हणतो. अगोदरच्या काळामध्ये आताच्या सारखे वाहन नव्हते, त्यामुळे प्रवास कसा करावा लागायचा? एकतर पायाने किंवा घोड्यावर बसून, घोड्याच्या पाठीवर बसून. मग त्यांच्याकडे काही घोडा वगैरे नव्हता. मग हे 2 मित्र पायी प्रवास करत होते आणि एकत्र प्रवास त्यांचा चालू होता. जंगलामधून ते निघाले होते. When suddenly they came across a bear. आणि अचानक सडनली काय झालं? त्यांना कोण भेटलं? जंगलामध्ये कोण असते? प्राणी असतात. त्यातला बियर त्यांना अचानक केम अक्रॉस झाला. कम अक्रॉस म्हणजे भेटणे. त्यालाच आपण म्हणतो टू मीट. मीट म्हणजे भेटणे. त्यांना कोण केम अक्रॉस झालं? बियर. बियर म्हणजे अस्वल. त्यांना अचानक अस्वल दिसला. द बियर सॉ ट्रॅव्हलर्स. त्या बियरनं पाहिलं ह्या 2 ट्रॅव्हलर्सला. अँड रश्ड आउट अपॉन देम. आणि त्यांच्या अंगावर पळत सुटला, कारण की तो भुकेला होता. जंगलातले प्राणी, शिकार भेटली म्हणून त्याला आनंद झाला आणि तो त्यांच्याकडे अचानक रश म्हणजेच रन. रश म्हणजेच काय? रन. पळत सुटला, त्यांच्या अंगावर धावून आला. आणि मग हा बियर आपल्या अंगावर धावून येत असलेला पाहून त्यांना काय वाटलं असेल? आनंद झाला असेल? घाबरले असतील का नाही? ते खूप घाबरले. आणि वन ऑफ द ट्रॅव्हलर्स, दोघं पण घाबरले. दोघं पण मित्र घाबरले. आणि मग वन ऑफ द ट्रॅव्हलर म्हणजे ह्या 2 जे प्रवास करणारे मित्र होते, त्या दोन्ही मधला जो एक ट्रॅव्हलर होता, एक प्रवासी होता, वॉज गुड. तो चांगला होता. त्याला चांगलं येत होतं. काय येत होतं? ॲट क्लाइम्बिंग ट्रीज. झाडावर चढण्यात पटाईत होता तो. सरसर बघता बघता झाडावर तो चढायचा. आणि मग त्याने काहीही विचार केला नाही. विदाउट वेटिंग फॉर हिज फ्रेंड. त्याच्या मित्राची वाट न बघता, त्याच्या मित्राचा विचार न करता त्याला चढता येते का नाही हे काही त्यानं बघितलं नाही. विदाउट वेटिंग फॉर हिज फ्रेंड ही कॉट होल्ड. त्यानं पकडलं. कॅच. कॅच म्हणजे काय? पकडणे. आणि ह्या कॅचचा पास्ट टेन्स आहे कॉट. कॉट म्हणजे पकडले. त्यानं काय पकडलं? कॉट होल्ड. धरलं. काय धरलं? वन ऑफ द ब्रांच ऑफ द नियर बाय ट्री. जवळच्या झाडाची एक फांदी पकडली. एका फांदीला असं पकडलं. अँड आणि काय करू लागला? अँड हिड हिम. आणि झाडावर चढला. अँड हिड हिमसेल्फ. त्याला लपवून टाकलं, स्वतःला हाईड केलं. हाईडचा पास्ट टेन्स हिड. स्वतःला हाईड करून टाकलं, हिड करून टाकलं. लपवून. कुठं? अमंग द लिव्स. त्या झाडाच्या पानामध्ये तो लपून बसला. आणि मग द अदर, दुसरा, त्याला काही झाडावर चढता येत नव्हतं. मग द अदर डिड नॉट नो. त्याला माहित नव्हतं. काय माहित नव्हतं? व्हॉट टू डू. आता मी काय करायचं? त्याला काहीच माहिती नव्हतं. ही हॅड हर्ड. पण त्याला ऐकलेलं होतं. हिअर म्हणजे ऐकण्याचा पास्ट टेन्स हर्ड. ही हॅड हर्ड. त्यानं ऐकलं होतं दॅट बियर्स डू नॉट बॉदर विथ डेड ॲनिमल्स. की हे जे बियर असते किंवा जंगली प्राणी असते ते काय करते? डेड ॲनिमलला काहीही बॉदर करत नाही. बॉदर म्हणजे त्रास. ते मेलेल्या माणसांना, मेलेल्या ॲनिमल्सला काहीही सफर, त्रास देत नाही. बॉदर म्हणजे सफर म्हणजेच त्रास. डेड ॲनिमल्सला काहीच करत नाही. जिवंत प्राण्यांना मात्र मारतात, पण मेलेल्या प्राण्यांना ते काहीच करत नाहीत. असं त्यानं फक्त ऐकलेलं होतं. आणि म्हणून सो ही थ्रीव हिमसेल्फ फ्लॅट डाऊन.
आणि म्हणून त्याने स्वतःला असं खाली टाकून दिलं, झोपून दिलं खाली. फ्लॅट खाली झोपून गेला तो, झोपला पटकन खाली. अपॉन द ग्राउंड, जमिनीवर असा पालथा पडला तो. आणि पडल्यानंतर विथ हिज फेस इन द डस्ट, त्याचा फेस कुठे गेला, त्याचा चेहरा डस्टमध्ये, धुळीमध्ये, खाली मातीवर. त्याचा असा पालथा पडला, सरळ फ्लॅट झोपला पटकन तो. कारण की त्याला आठवलं की मेलेल्या प्राण्यांना हे अस्वल त्रास देत नाही, त्यांना काहीच करत नाही. म्हणून तो सरळ जमिनीवर झोपला आणि त्याचा फेस, त्याचा चेहरा कुठं घातला त्याने, त्याच्या त्या खाली धुळीमध्ये, मातीमध्ये, डस्टमध्ये. आणि द बियर कमिंग अप टू हिम, बियरनं काय त्याचं येणं सोडलं का, एक पटकन झाडावर चढून गेला, लपून बसला आणि दुसरा खाली पालथा झोपला जमिनीवर. आणि तो बियर कमिंग अप टू हिम, त्याच्याकडे आला. पुट हिज मझल क्लोज टू हिज इयर, आणि त्याचं जे मझल म्हणजेच त्याचं लांब नाक जे होतं का नाही, MUZZLE, मझल म्हणजे लांब नाक. कोणाचं, बियरचं. त्याचं ते मझल, त्याचं लांब नाक त्यानं काय केलं, क्लोज म्हणजे जवळ नेलं, टू हिज इयर, कुणाच्या इयर जवळ, त्याच्या कानाच्या जवळ. तो जो खाली झोपलेला होता ना पालथा, त्या मित्राच्या त्या कानाच्या जवळ असं त्याने त्याचं नाक नेलं. अँड स्निफ्ड आणि स्निफ करू लागला, हुंगू लागला, वास घेऊ लागला. स्निफ म्हणजे हुंगणे, हुंगून पाहू लागला. आवाज, त्याचा आवाज येतो का त्याच्या श्वासाचा, तो जिवंत आहे का हे बघू लागला. स्निफ्ड, त्याच्या कानाजवळ जाऊन त्याने वास घेतला, आवाज येतोय का बघितलं शांतपणाने. बट द मॅन ले व्हेरी क्वाइटली, पण माणूस असा झोपला होता, असा शांत एकदम क्वाइटली ऑन द ग्राउंड, त्या जमिनीवर. इट डिड नॉट इव्हन ब्रीथ, त्याने त्याचा ब्रीथ सुद्धा बंद केला. त्यानं श्वासाचा सुद्धा त्याचा आवाज बंद, श्वास सुद्धा त्याने रोखून धरला, कारण मरण आलेलं होतं समोर, आहे की नाही. ह्याचा जर श्वासाचा आवाज आला असता आणि त्याला जर कळलं असतं बियरला की हा जिवंत आहे, तर त्यानं काही त्याला सोडलं असतं का, नाही. आणि म्हणून त्यानं त्याचा ब्रीथ सुद्धा बंद केला, थोड्या वेळासाठी रोखून धरला. श्वास सुद्धा, ब्रीथ म्हणजे श्वास घेणे, त्याचं ब्रीदिंग सुद्धा त्यानं स्टॉप केलं. ॲट लास्ट, आणि मग शेवटी थोडा वेळ त्यानं स्निफ केलं, हुंगून बघितलं, थोडा आवाज येतो का, आवाज घेऊन बघितलं. ॲट लास्ट, शेवटी विथ अ ग्राउल इट शुक इट्स हेड, त्यानं थोडंसं ग्राउल केलं, थोडं गुरगुरला तो. ग्राउल म्हणजे गुरगुरणे, थोडंसं गुरगुरला. आणि शुक इट्स हेड, त्याचं डोकं त्यानं हलवलं. अँड स्लाउच्ड ऑफ, आणि तिथून हळूहळू स्लाउच ऑफ, निघून गेला. स्लाउच ऑफ म्हणजे निघून, हळूवार निघून झाले. तिथून त्यानं हळूवार निघून गेला. आणि मग तो वर बसलेला मित्र हे सगळं पाहत होता. देन द फेलो इन द ट्री, जो झाडावर होता लपून बसलेला, केम डाऊन, तो खाली उतरला. तो अस्वल जेव्हा निघून गेला तेव्हा तो हळूच खाली उतरला. टू हिज कॉम्रेड, कॉम्रेड म्हणजेच फ्रेंड, कॉम्रेड याचा अर्थ काय, फ्रेंड, त्याचा मित्र. त्याच्या मित्राकडे तो आला, झाडावरून खाली उतरून आला. अँड लाफिंग, आणि थोडंसं हसला. सेड, म्हणाला, काय म्हणाला, व्हॉट वॉज इट मास्टर ब्रुइन विस्पर्ड टू यू. तो मास्टर ब्रुइन म्हणजे तो अस्वल, मास्टर ब्रुइन काय विस्पर करत होता रे तुझ्या कानात. विस्पर म्हणजे कुजबुज, विस्पर म्हणजे कुजबुज करणे. तो तुझ्या कानाजवळ काय कुजबुज करत होता रे. तो जेव्हा वास घेऊन बघत होता, जिवंत आहे काय अंदाज घेत होता, तेव्हा त्याला वरच्याला असं वाटलं, वरच्या मित्राला, की हा त्याच्या कानामध्ये काहीतरी बोलत आहे. आणि म्हणून त्याला खाली उतरल्यावर विचारलं की तो तुझ्या कानात काय बोलत होता रे, काय कुजबुज करत होता. तेव्हा खरंच तो काही बोलला होता का, नाही. अस्वलाला बोलता येतं नाही. पण त्याच्या मित्रानं काय उत्तर दिलं, ही टोल्ड मी, त्यानं मला सांगितलं. सेड द अदर, तो दुसरा मित्र काय म्हणला, त्यानं मला सांगितलं, नेव्हर ट्रस्ट अ फ्रेंड, अशा मित्रावर कधीच विश्वास ठेवू नको. हू डेझर्ट्स यू ॲट अ पिंच, जो तुला तुझ्या संकटामध्ये साथ देत नाही, सोडून जातो. अशा मित्रावर कधीच तू ट्रस्ट करू नको. ट्रस्ट म्हणजेच
विश्वास. ट्रस्टला आपण म्हणू शकतो बिलीव्ह. बिलीव्ह म्हणजे पण विश्वास. मग कोणावर विश्वास ठेवू नको म्हणला? जो तुला संकटात सोडून जातो अशा मित्रावर विश्वास ठेवू नको. आपला सुविचार आहे, संकटात साथ देतो तोच खरा मित्र. मग ह्या झाडावर चढायला येणाऱ्या मित्रानं दुसऱ्या मित्राची साथ दिली का संकटामध्ये? नाही. मग असं करायचं का? आपल्या मित्राची साथ संकटामध्ये सुद्धा कधीच सोडायची नाही. मग ते कितीही मोठं संकट असू दे, आपल्या मित्राची साथ कधीच सोडायची नाही. मग ह्या गोष्टीवरून काय बोध मिळाला आपल्याला? संकटात साथ देतो तोच खरा मित्र असतो.